अनन्या 11 बुर्दुळ संघाला पराभूत केला. केपीसी इनामपुरी संघानं. नंतर मात्र जयानवाड नावडे संघाला पराभूत केला. अमन ब्रिगेड्स वलवडी संघानं दर्श 11 कुंडेवाड संघाला पराभूत केला. अरुण 11 रोहिंजन संघानं. आणि आत्ताच सामना झाला तिथे मात्र स्टार बॉम्बे संघाला सहज पराभूत केलं स्कायरा 11 न्यू यंगस्टार वहाळ संघानं. पहिली फेरी समाप्त झाली. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना असेल 4 षटकांचा. याची नोंद घ्या. अरुण 11 रोहिंजन संघानं टॉस जिंकला आणि स्वीकारलं प्रथम क्षेत्ररक्षण. प्रथम फलंदाजी स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ करेल. 4 षटकांचा हा खेळ कसा राहील. सर्वेश मुळवेकर गोलंदाजीच्या मार्कवर. समीर नाईक ऑन स्ट्राईक. प्रयास कोळी नॉन स्ट्राईक यांना उभा आहे. लेट्स प्ले. प्रयास कोळी ऑन स्ट्राईक. चांगला कनेक्ट जरूर केला होता. झेल ही चांगला कन्वर्ट झालता. परंतु इथे मात्र जीवनदान मिळते प्रयासला पहिल्या चेंडूवरती. चांगला प्रयत्न राहिला. चांगला प्रयत्न राहिला. प्रयत्न असफल झाला. सेकंड अटेम्प्ट थर्ड अटेम्प्टमध्ये चेंडू खाली पडला. पण तिथे मात्र सुटला. झेल आपण पाहतोय कनेक्ट केला. मिड ऑफ क्षेत्रात रेडी होता. त्यानं झेलपर्यंत पोहोचला जरूर न थांबला. झेल कन्वर्टही त्यानं केला. परंतु आखिरकार मात्र मधुकर यांच्या हातून मात्र हा झेल सुटला. 2 रन्स. पहिल्या चेंडूवर जीवनदान. इथे मात्र लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला केलं बाद. सचिन कडू या संघामध्ये पंतांची मुख्य भूमिका अनेक वेळा त्यांनी केली आहे. त्याच्यामुळे क्रिकेट जवळून त्यांनी पाहिलं आहे. सचिन कडू रोहिंजन या संघामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की रणनीती कशी आखायची. आणि आज प्रयास कोळीला मात्र हताश नजरेनं मानेनं परतावं लागतं आहे. आयोजन मित्रांनो, आयोजन 4 ते 5 दिवसाचं असतं. पण त्याच्या पाठीमागची मेहनत मात्र खऱ्या अर्थानं 1 ते 1.5 महिन्याची असते. आयोजन करणं सोपं नसतंच. आणि भोलानाथ सेठ त्यासाठी फेमस राहिलेत. कारण आम्हाला बोलवलं आहे म्हणून स्तुती नाहीच आहे मुळात. कारण खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर लॉट्स आता 8चा आला. आणि त्यानंतर मी एकदा विचारलं की 8चा लॉट्स आल्यावर बऱ्याच जणांना देणगी नाही मिळत आपल्याकडे. परंतु ज्यावेळेला पहिलं नाव एकाने घेतलं की भोलानाथ शेजारची मंडळी मॅच ठेवू शकतात. कारण आम्हा पैसा खर्च करावा लागतोच. परंतु मानसिकदृष्ट्या ही इथे खूप मेहनती घ्यावी लागते. हा फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या मधून पार सुंदर फटकावला चेंडूला. सीमारेषेच्या चेंडू जाहीर बाहेर थांबणार नाही. पाठलाग झाला. चेंडूचा क्षेत्ररक्षक धावला. पण दोघांमध्ये लागलेले रेस आखिरकार हा चेंडू जिंकला. चौकार. खऱ्या अर्थानं रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राकेशभाई गायकवाड असतील, प्रशांतदा खानावकर उपाध्यक्ष असतील, या मंडळीने मिळून मी म्हणे की एक चांगला निर्णय जरूर आला की 8चा लॉर्ड्स खेळायचा. त्याच्यामुळे मॅचेस स्टँडर्ड व्हायला लागल्या. 8च्या लॉर्ड्समध्ये तुम्हाला चांगला खेळ करावा लागला. परंतु दुसऱ्या बाजूनं आणखीन एक आवाज आला की टीम कमी झाल्यामुळे थोडीशी पैशाची वर्दळही कमी होती आहे. परंतु गेमच जर खेळायचा असेल, तुम्हाला मॅचेस जर ठरवायच्या असतील ठेवायच्या असतील तर पैसा फॅक्टर नाही. इथे मात्र हौशीला मोल नाही. कारण अनेक आयोजक मित्रांनो असे आहेत की घरातले स्वतःचे पैसे लावत टुर्नामेंट आयोजन करतात. आणि त्यामुळे त्या आयोजनालाही सलाम आहे. नाव सगळ्यात महत्त्वाचं आहे. नावासाठी सगळे प्रयत्न केले जात आहेत. गोलंदाज सर्वेश उळवेकर स्वीपचा हा प्रयत्न राहिला अपयशी, परंतु लेग बायची धाव मात्र समीर नाईकच्या टीमला मिळेल
आणि एका धावेनं धावलकर धावा लागल्या, त्या म्हणजेच 1 बाद 8 धावा. एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सर्वेश मुलवेकरनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. प्रयास कुळला त्यांनी परतवला आहे. प्रतीक पाटीलनं आल्या आल्या एक चौकार दाखवला जरूर, त्यानं मागच्या सामन्यात सुद्धा आल्याला 2 चौकार दाखवले आणि इथेही पहिल्या चेंडूवर मात्र लगेच चौकार खेचत नंतर स्ट्राईक रेट केली आहे. प्रतीक पाटील अंतिम चेंडूवर सामोरं जाईल या पहिल्या षटकातील. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, टाईम केला, पीक केला आणि इथे मात्र आपण पाहतोय अंतिम चेंडूवर काय लाजवाब प्रहार. मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर चेंडू आला बॅटवर, दिला भिरकावून या प्लॉटच्या बाहेर आलाय षटकार. सर्वसामान्यांना असामान्य बनवलं, सर्वसामान्य शेतकऱ्याला धनिक बनवलं. आज 7 बारे जे फिरतायत ना, त्या 7 बाऱ्यांच्या रुबाबचा पैसा आपला आलाय ना, त्याचे खरे मायबाप लोकनेते दिवा पाटील साहेब आहेत. आज आपण त्या जमिनीच्या पैशांच्यावर मजा जरूर करतोय, परंतु या जमिनींना भाव बाजारून देणारा आणि शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी धावणारा माणूस. अनेक पदं त्यांच्या शिरप्याच्यामध्ये रोवली गेली, परंतु मित्रांनो फक्त आणि फक्त गोरगरीब जनतेसाठी आणि आपल्या शेतकरी मायबापासाठी लढलेला लोकनेता म्हणून सदैव नाव राहील ते लोकनेते दिवा पाटील साहेबांचं. आपली माणसं आपल्यासाठी झटली आणि त्यांचं नाव या आपल्या परिसरामध्ये होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं, यासाठी आपल्याला झगडावं लागतं. ही आपली शोकांतिका आहे. गोलंदाज संकेत पाटील मागच्या सामन्याचा सामनावीर. 1 चेंडूवर 2 धावांची गरज असताना सुंदर 2 धावा त्यानं कंप्लीट केल्या. समीर नाईक ऑन स्ट्राईक, 14 धावा बोर्डवर लागलेत. अंतिम चेंडू षटकार आलाय. वाईट बॉल एक्स्ट्राचे रन येते. 15 धावा. यस तर वॉर्न दिलं जाते गोलंदाजाला आणि इथून पाहिलं जाईल. गोलंदाजावर मात्र ऑब्जेक्शन येतं थ्रो बॉलचं, त्याच्यामुळे इथून पाहिलं जाईल स्क्रीनवर, त्याच्यामुळे तिथे हिदगुज काही करू नका तुम्ही. स्क्रीनवर पाहिलं जाईल, निर्णय दिला जाईल. येस, हा बॉल पाहिजे काय इथे अंपायर पाहिजे. आयोजन कमिटी निर्णय घ्या. अंपायर इथे राहील, संपला. सहा कॅमेरे लावलेत त्या स्पर्धेला आणि 7वा ड्रोन राहील. त्याच्यामुळे सामना सुरू करा. संकेत पाटील पहिला चेंडू वाईट फेकलाय. 1 विकेट्स आतापर्यंत पडली आहे. 15 धावा. लोअर फुलटा चेंडू दिशा दिली आहे. स्क्वेअरला चेंडू जाईल. रन मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. बोर्डवर धावा लागत आहे त्या 16. आतापर्यंत चांगली धावसंख्या उभारली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतला. 1 चौकार 1 षटकार आला. त्याचे प्रतीक पाटीलनं प्रहार केले. 11 धावा षटकामध्ये वैयक्तिक लुटली आणि संघाची धावसंख्या तिथे मात्र 15 होती. 14 आणि आता पहिला वाईड, त्यानंतर 1 रन. प्रतीक पाटील पुन्हा येतात स्ट्राईकवर. 3 चेंडूमध्ये 11 धावा प्रतीक पाटीलनं जोडलेत, तर समीर नाईकनं 2 चेंडूमध्ये 1 धाव. संकेत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू राहिला हवेत आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. प्रतीक पाटीलच्या खेळाचा अंत संकेत पाटीलनं नेम साधला आणि इथे मात्र मोठा फटका लगवायचा होता जरूर प्रतीकला, पण प्रतीकसारख्या दिग्गजाला बाद करण्यासाठी संकेतनं मात्र एक चांगला चेंडू टाकला आणि केला फलंदाजाला बाद. क्या बात. वालाचं शेंगाणी दारू हे कॉम्बिनेशन कायम राहिलं आहे, परंतु महागुरू गडगे सर मिठाबरोबर आणि मसाल्याबरोबरही दारू पिणारी मंडळींना मी पाहिलं आहे. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन काय राहील हा जमाना वेगळा आहे. त्याच्यामुळे स्वतःला पाहिजे ना ते कॉम्बिनेशन ठेवू शकतो.
एक चांगली विकेट्स कमावली आहे. प्रतीक पाटील बाद झाला. नवीन फलंदाज अक्षय दापोलकर ज्यानं आल्या षटकार ठोकला होता मागच्या सामन्यामध्ये. मागच्या सामन्याची परंपरा राहिली तीच काय राहिली व न्यू यंगस्टर वाळ संघाची की येईल त्या फलंदाजानं षटकार ठोकण्याची. सुधीरजी आगलावे कोलवाडी गुणलेखनाची चोख भूमिका बजावताना आम्ही पाहतोय. पी.टी. शेलायू खऱ्या अर्थानं केडी बंधू संदीपजी भास्कर साहेब यांना कोण विसरेल. ग्रामीण क्रिकेटमधली सगळ्यात पहिली वाहिनी सुरू करणारे. आणि इथे मात्र अक्षयवर मात्र हल्ला झाला आणि इथे मोठा फटका करायचा होता आणि फलंदाज मात्र झाला इथे बाद. संकेत पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. ट्वेल्थ मॅनने काही बोलू नका प्लीज. ट्वेल्थ मॅनने अजिबात काही बोलू नका. निर्णय घ्या आपण. आउट. अखेरकार ट्वेल्थ मॅनला कन्व्हिन्स केलं. तर खऱ्या अर्थानं विनंती करेन क्रिकेटमध्ये ज्यानं जिगरबाज खेळ दाखवला आहे रायगडकरांच्या गळ्यातील टाईत बनलेला रायगडचा टायगर उस्मान पटेल यांना विनंती करेन. उस्मान शेठ या आपण. हा माणूस मनाच्या श्रीमंतीबरोबर खेळामध्येही धनिक राहिला आहे. ते उस्मानजी पटेल यांना विनंती करेन की आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. उस्मान पटेल. फलंदाज मात्र झाला बाद. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 विकेट्स संकेत पाटीलला कमावलेत. मोठे विकेट अक्षय परतला, प्रतीक परतला आहे. नवीन फलंदाज मात्र पाहतोय सुजल घरात. 3 बाद 16 धावा 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. चला सामना सुरू करा. वेळ नाही दवडायचा प्लीज. आपण 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं अनिवार्यच आहेत. तर रुपेश म्हात्रे वलवली यांचं आगमन झालेलं आहे. नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. या व्यासपीठावर आपण भोलेनाथ शेठ पाटील या आपल्याला व्यासपीठावर आमंत्रित करतात. याबा आपण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. गोलंदाज संकेत पाटील पुन्हा एकदा. सुजल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पाहतोय आपण संकेत पाटीलला. सुजल घरात. चांगला चेंडू आहे. इथे मात्र लॉंगॉपला ट्रॅव्हल झालाय. धाव मात्र घेतली जाईल फक्त आणि फक्त 1. चांगली गोलंदाजी. याच संकेतनं मागचा सामना फिरवला होता. कारण ज्या वेळेला कुंडेवाळ संघाच्या विरोधात खेळताना 3 षटकामध्ये 41 धावा बोर्डवर होत्या. संकेत पाटीलनं ते धावा दिल्या फक्त 4 आणि तिथूनच सामन्याला गिरकी भेटली. आणि त्याच संकेत पाटीलनं तो सामन्याला अंतिम चेंडूवर 2 धावांची गरज असतात तोही संपवला. समीर नाईक 2 चेंडू आतापर्यंत खेळलाय. फक्त 1 रन्स त्यांनी कंप्लीट केली आहे. 1.4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 बाद 17 धावा. स्क्वेअर लेगला हा फटकावला चेंडू. सिंगल रन फक्त मिळतीये. सुरेख रन बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय आणि ते मात्र रन्स मिळते ती 1. 3 बाद 18. सुजल घरात. 1 वाईट. त्यानंतर मात्र सिंगल विकेट विकेट सिंगल सिंगल असं आतापर्यंत गोलंदाजीचं पृथक्करण राहिलं आहे. 5 चेंडूमध्ये 4 धावा 2 विकेट्स. चांगली गोलंदाजी. अंतिम षटकातील गोलंदाज संकेत पाटील. स्ट्रायकर मात्र सुजल घरात ज्यांना आतापर्यंत 1 चेंडूमध्ये 1 रन कंप्लीट केली आहे. उंच उंच आणि उंच उंच सुटलेला हा झेल पाहतोय. सिंगल डबल आणि इथे मात्र कदाचित ट्रिपल ही. या चालाकीच्या धावा या 3 धावा तुम्हाला त्रास देतील. जिथे झेल होता सुटला झेल. सिंगल नव्हे तर डबल आणि चलाकी दाखवत मात्र ट्रिपल कन्वर्ट केली. आणि स्कायराई 11 न्यू यंगस्टर बाळ संघाच्या फलंदाजांनी मात्र कमाल दाखवली. लुटलेल्या 3 धावांसहित मात्र
3 बाद 21 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. बघा आमचे सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर संतोष पाटील यांना पाहतो, त्यांचे समेबित किशोर एक खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेत असताना. स्वागत आहे तुमचं. चला यानंतरची लढत असणार आहे अमन ब्रिगेड 11 गावदेवी वलवली क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ केपीसी इनामपुरी. नाणेफेकी साठी संपर्क साधावा. वलवली विपक्ष इनामपुरी अशी लढत असणार आहे. 3 बाद 21 चांगली धावसंख्या आतमध्ये उभारली. अंतिम चेंडूवर बरंचसं गणित होतं. एक साधा सोपा झेल तिथे सुटला आणि या चेंडूवर तब्बल धावा गेल्या 3 आणि फलंदाजांनाही जीवनदान मिळालंय. सुजल घरातला मिळालेलं जीवनदान सुजल मोठ्या धावांमध्ये कन्वर्ट करेल का? ऋतिक पाटील वळवली याला विनंती करेन आपण स्टेजची संपर्क साधा. ऋतिक पाटील वळवली. रोशन आपल्याला बोलवतायत, हे नाव सांगणं गरजेचं आहे, नाहीतर आल्यावर आम्हाला विचार कोणी सांगितलंय. त्याच्यामुळे रोशन आपल्याला बोलवत आहेत तर ऋतिक या आपण आपल्या एकदा गळाभेट होऊ द्या. ऋतिक रोशन B1 जोडी A1 जोडी. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर विपुल पाटील. फुल टॉस दूर राहिला, लांब राहिला, अंतर नाही गाठू शकला क्षेत्ररक्षक. कदाचित चुकीचं जज केलंय आणि पूर्वार्धामध्ये सचिन टिके ज्या तुमच्या चुका होत आहेत ना क्षेत्ररक्षणामध्ये, उत्तरार्धामध्ये ह्या चुका तुम्हाला जाब विचारतील. कारण मी नेहमी सांगतो पराये लोगों से शिकायत क्या करना, गडगे सर घाव तो आपणों के ज्यादा चुपते. हे घाव सचिन टिके तुमच्या संघाला मागणे ठरतील. कारण मागच्या चेंडू सुटलेला झेल त्यावर आलेल्या 3 धावा, इथे कदाचित सिंगल होती, यावर गेलेला चौकार, या 7 धावा भल्या मोठ्या होतील. कारण स्काय राहिले व न्यू यॉर्कच्या बाळ संघाची गोलंदाजी ही सगळ्यात मोठी जमेची बाब राहिली आहे. सुजल घरात पुन्हा एकदा गुडघा टेक तमाशा देख. माझ्यासारख्या जिगरबाज फलंदाजाला तुम्ही जीवनदान दिलंय, माझ्यासारख्या जिगरबाज खेळाडूला तुम्ही चौकार सोडलेत. मग आता माझी जबाबदारी आहे तुम्हाला आसमान दाखवायची. ठोकला जातोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या डोक्यावरून, ऑन नी झाला, गुडघा टेकला, तमाशा पेश केला, आला षटकार. जमाना तर गेलाच पहिला गडगे सर. पूर्वी प्रेम एकदा व्हायचं, 4 वर्ष एकीच्या मागे लागायचा, 5व्या वर्षी प्रपोज करायचं, 6व्या वर्षी लग्न व्हायचं. आता एका दिवसाने 2 वेळा साईड बदलली जाते. त्याच्यामुळे हे प्रश्न निर्माण केलेच जातील. प्रश्न प्रेमाचा राहिलाच कुठे? प्रेमाच्या पुऱ्या व्याख्या बदलल्या. त्याच्यामुळे प्रेम नाही मित्रांनो, फक्त आणि फक्त चॅटिंग विथ चिटिंग, फक्त चॅटिंग. एकाच वेळेला फलंदाज मात्र बाद होईल. आणि गडगे सर आजकाल एकाच वेळेला इन्स्टावर 4 अकाउंट्स असतात आणि एकाच वेळेला 5 लोकांबरोबर बोललं जातं. हे प्रेम म्हणायचं की आणखीन काय? तर दिनेश बंधू खऱ्या अर्थाने आपण जी आता शाब्दिक रचना केलेली आहे, स्वतः ऑर्गनायझर उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील साहेबांनी तुमचं कौतुक केलं. व्हेरी नाईस. खऱ्या अर्थाने खूपच छान. नाही गडगे सर हे प्रॅक्टिकल आहे. ही शाब्दिक रचना इथे मुळात नाहीच आहे. हे सत्य आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आजकालचे वडील म्हणतात की माझ्या मुलीनं लग्नाची संधी दिली तर फार मोठी घटना घडली. आणि हे प्रॅक्टिकल आहे. तुम्ही प्रेम जरूर करा, परंतु एकावर करा. इंदुरीकर महाराज काय सांगतायत? झक मारा तर नीट मारा. परंतु आपल्याला झक मारायची पद्धती माहीत नाही. आपण अनेक ठिकाणी गुंतून राहतो. आणि मला हे कळलं नाही की आपला हृदय एवढा हलकट झालाच कधी की तो दररोज नव्यानं प्रेम करायला लागला. माणसाला नवं ते हवं. परंतु मित्रांनो हे विसरू नका, जुनं ते सोनं राहिलंय. जुन्या गोष्टी सांभाळा, एकत्र राहा.
आपल्याला आजकालच्या मुलींना एक पाहिलं गडगे सर, जमीन असलेला नवरा पाहिजे, परंतु त्या जमिनीमध्ये शेती लाभार्थी मुलगी जाणार नाही. ही सगळ्यात मोठी जमेची बाब राहिली. त्याच्यामुळे तुम्हाला काबाड कष्ट करायचे नाहीत. आणि जमीन कशाला हवी? विकायची, प्रॉपर्टी आणि मस्त पैसे कमवायचे, मस्त मोठी गाडी घ्यायची, सोनं नाणं करायचं, मजा 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 करायची, दररोज मॉलचं खायचं, आणि मग मात्र याच्या पलीकडं आणखीन काही आयफोन घ्यायचा आणि त्याच्यावरून याच्या आयफोनवरून त्याला चॅटिंग करायची. इट्स अ नाईस नाही, हे प्रॅक्टिकल आहे. तुम्ही कितीही म्हणा, स्वतःला एकदा चाच पडून पहा प्रत्येकानं. विपुल पाटील, इथे मोठा फटका सजला जाईल का? आखिरकार हा झेल मात्र चांगला कन्वर्ट झाला. आणि इथे मागच्या सामन्यामध्ये सलग 4 चेंडूवर 4 षटका ठोकणाऱ्या घनश्याम पाटीलला मात्र बनवला गोल्डन डकचा शिकार. DJ पहा, मौलाना सेठ पहा, लगेच डीजेनं गाणं लगावला. आपलं हृदय एवढं हलकट नाही, तुला काही सोनं लागलं आहे का? पण तो आजकाल एक नवीन फॅशन आली गडगे सर. आजकाल आपली माणसं बँकॉकला फार जात आहेत. परदेशी भ्रमण, थायलंड, पटाया, नवीन शोध. मंडळीनं मानलं पाहिजे, आपल्याकडे पैसा आला आणि भ्रमंती झालीच पाहिजे. इतर देश तर पण पाहिलेच पाहिजेत. आपल्या देशाबरोबर इतर देशांची माहिती आपल्याला असायला हवी. त्याच्यामुळे चांगलं काम सुरू आहे. परंतु मित्रांनो, देशभ्रमण जरूर करा, परंतु आपले विचारही जनमानसामध्ये पोहोचवले गेले पाहिजेत. 5/31 छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ले हे आपलं वैभव निर्माण केलं आहे. त्या किल्ल्यांनाही कधीतरी भेट द्या. गडगे सर, नक्कीच महिन्यातून एकदा तरी गडकिल्ले सर करण्यात आले पाहिजेत. गडकिल्ल्यांना भेट दिली पाहिजे. परंतु आपण जातो कुठे? फार्म हाऊस. सॅटर्डे संडे वीकेंड, आठवडाभर चॅटिंग करून करून थकतो आणि मग विश्राम करण्यासाठी शेवटच्या आठवड्यामध्ये शनिवार रविवारी आपण फार्म हाऊसला जातो. इथे झाली दांडी गुल आणि इथे या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक बहाल झाली. विपुल पाटीलनं कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडूवर 10 धावा आल्या आणि त्यानंतर मात्र कमबॅक मिळवलं. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 विकेट. आता मात्र 6 बाद. धापलकर धावा लागलेत त्या 31. तर नाणेफेकीसाठी इथे KPC इनामपरी विपक्ष अमन ब्रिगेड गावदेवी वलवली संघाने घ्यावं नाणेफेकीसाठी. ऋषिकेश घरात नवीन फलंदाज आपण पाहतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत आहेत. 6 बाद 31 धावा. मागच्या सामन्यात लागोपाठच्या 4 चेंडूवर 4 षटका ठोकणाऱ्या घनश्याम पाटीलनं चांगला फटका दाखवला होता जरूर, परंतु वेल जेच झेल टिपत मात्र गोल्डन डकचा शिकार बनवलाय. विपुल पाटीलनं चांगली गोलंदाजी केली आहे. चांगला फटका पाहतोय. कव्हर पॉईंटच्या दिशेने जाईल. शतरक्षक चेंडू परत येईल, उचल्याला फेकेल. पुन्हा पुन्हा फंबलिंग पाहायला मिळाली आहे. खराब शतरक्षक थोडंसं राहिले जरूर. त्याच्या एक्स्ट्रा धावाही संघानं मोजल्यात रोहिंजन संघानं. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये त्या धावा त्यांना नक्कीच जाब विचारतील. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. प्रथम फलंदाजी करताना स्काय राहिले पण न्यू यंगस्टर बहाल चांगले धावा लागत आहेत. त्या 6 बाद 33 धावा. तर रायगड जिल्ह्यातील एक आदर्श क्रिकेटर, रायगडचा टायगर म्हणून परिचित असणारे बाग 11 क्रिकेट संघाचा दमदार अष्टपैलू क्रिकेटर उस्मान पटेल यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सन्माननीय मौलाना शेठ पाटील यांच्या वतीने त्यांचं इथे स्वागत करण्यात आलेलं आहे. गडकेसर, सन्मान हा माणसाचा कधीच होत नाही, सन्मान होता त्या कर्तृत्वाचा. तर मौलाना शेठ फक्त क्रिकेटमध्ये या माणसानं प्रभावी कामगिरी नाही केली, तर या माणसानं माणुसकीच्या नात्यामध्ये सुद्धा प्रभावी कामगिरी केली आहे. कारण उस्मान पटेल हे फक्त आणि फक्त क्रिकेट चाहत्यासाठी मोठं नाव नाही आहे, तर छोट्या मोठ्या माणसांसाठी, छोट्या मुलांसाठीही तेवढंच प्रेमळ नाव आहे.
क्रिकेटमध्ये मान आणि मर्यादा ठेवत स्वतःला डिसिप्लिन करत प्रत्येकाला जोपासत उस्मान पटेलनं माणसं सांभाळली. आपला खेळ खालीवरती होत राहील, परंतु तुमचा खेळ ज्या वेळेला खराब होतो ना त्यावेळेलाही तुम्हाला बॅक करणारी मंडळी उभी असली ना की तुमचा खेळ एक दिवशी बहारदार होणार यातील मात्र शंका नाही आहे. मग दिवस चांगले असतील की वाईट, उस्मान पटेल सदैवच सगळ्यांची चांगलाच राहिला आहे. ही गोड नाही आहे तर त्याची वृत्ती तशी राहिली आहे, प्रवृत्ती बनली आणि सगळ्यांसाठी तो एक आदर्श खेळाडू राहिला. रायगडचा टायगर उगाचच नाही तर मनातला हा एक वाघ बनलाय. त्या वाघाचं इथं मनस्वी स्वागत करूया. चेंडू मिड विकेटला जाईल, रन्स कंप्लीट केली जाईल, एक फेकी होतीये थोडीशी खराब, परंतु इथे मात्र बॅकअप चांगला होता. यष्टशेखरनं चेंडू चांगला लिहिल्या टिपला, 1 रन्स कंप्लीट होतीये. 1 रन्सनं धापडकर धावा लागल्या, त्या 6 बाद 34 धावा. ऋषिकेश घेरात ऑन स्ट्राईक. समीर नाईक मात्र सलामीला गेलाय, त्याच्या वाट्याला आतापर्यंत फक्त चेंडू आले 4 आणि त्यांनी धावा जोडल्या तिथे फक्त आणि फक्त 3. ओम पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. चला वेळ नका घेऊ तुम्ही प्लीज, वारंवार फिल्डिंग्समध्ये बदल्स नका करू तुम्ही. राईट आर्म राऊंड विकेट, लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथे मात्र एक चांगला चेंडू टाकलाय ऋषिकेश घरातला. आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन 10 धावा. 40-45 धावांचं टार्गेट चांगलं सेट होऊ शकतं, परंतु येणाऱ्या 4 चेंडूमध्ये काय खेळ दाखवला जाईल. आदित्य पाटील आयोजक स्क्रीनवर आपल्याला पाहतोय. हा फटका चांगला जरूर आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू आला आहे, 1च रन मात्र मिळेल. स्लॉक षटक ओम पाटीलचं चांगलं राहिलं आहे आतापर्यंत, कारण 3 चेंडू त्यांनी टाकले तर धावा दिलेत फक्त आणि फक्त 2 आणि बोर्डवर धावा लागतात 6 बाद 35. स्कोअरबोर्ड मूव्ह होतोय, परंतु 4 षटकांच्या खेळामध्ये तुम्हाला स्कोअरबोर्ड मात्र भरता वेगानं न्यावा लागेल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पाहतोय आपण पुन्हा एकदा ओम पाटील, तर समीर नाईक मात्र सलामीला आलाय. येणाऱ्या या 3 चेंडूमध्ये काही कमाल दाखवेल का की गोलंदाज त्याला प्रभावित करेल. प्रभावी गोलंदाजी केली जातीये, काय सुंदर गोलंदाजी. एक लाईन बनवली जातीये, अँगल बनवला जातोय, डाव खोरा अँगल बनवला जातोय. इथे मात्र रिव्ह्यू येतोय बॅटिंग साईडचा वाईटसाठी. विनय या तुम्ही, इथे मात्र लगेचच रिव्ह्यू तपासला जाईल. बॅटिंग साईडचा वाईटसाठी रिव्ह्यू आलाय. फक्त 12th मॅनने काही बोलू नका. फेअर डिलिव्हरी. क्या बात. आवाज पहा, ही आवाज असते तुमची एकीची, कारण स्पिरिट असतो गेममध्ये आणि गेममधला स्पिरिट तुम्हाला जिवंत ठेवतो. सामन्यामध्ये एकत्र राहत तुम्हाला सामना खेळता आला पाहिजे. स्लोवर चेंडू, आखूर टप्प्याचा चेंडू. अखेरकार समीर नाईक इतका वेळ फिरला का नाही आणि तो शेवटी फिरलाच आणि फिरलेल्या या चेंडूवरती स्विचचा फटका आला. डीप थर्डमॅनमधून चेंडू गेला सीमारेच्या बाहेर आणि हा मात्र चौकार. सहा बाद 39. लास्ट डिलिव्हरी टू गो. ओम पाटील स्ट्राईक करायचे समीर नाईक. पुन्हा एकदा तोच प्रयत्न राहिला आणि स्वतःच्या गोलंदाजीवर मात्र हात झेल. अखेरकार 3ऱ्या अटेम्प्टमध्ये टिपलाय आणि फलंदाज समीर नाईक अंतिम चेंडूवर होईल बाद. आणि इथे आपण पाहतोय पहिला पूर्वार्ध मात्र संपला या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा. 7 बाद 39. बाद किती झाले हे महत्त्वाचं नाही आहे, धावा बोर्डवर लागणार 39. जिंकण्यासाठी 10च्या सरासरीने धावा जोडायचे आहेत, त्या म्हणजे 40 धावा. आता अरुण 11 रोहिंजन संघ या 40 धावांचा पाठलाग कसा करेल, कारण एकमेव संघ तो राहिलाय
ज्या संघानं धावांचा पाठलाग आज केलाय, तोच संघ पुन्हा धावांचा पाठलाग करेल का, की आता इथे मात्र स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ संघ धावा रोखून धरेल? उत्तरार्ध ऐकूया हर्षद जिमळवी यांच्या गोड वाणीतून. खूप खूप धन्यवाद दिनेशजी पाटील सर, यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. या मागील सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा या सरपंच आणि उपसरपंच चषक भव्य रणजी क्रीडा स्पर्धेमध्ये दुसरी रात्र अंतिम टप्प्यामध्ये आता आपण आहोत. यानंतर सामना होईल तो म्हणजे KPC श्रीजा 11 अर्थातच KPC इनामपुरी या टीमच्या दरम्यान, आणि त्यांच्या विरोधात खेळतील ते म्हणजे अर्णव अमन वलवली, अमन ब्रिगेड वळवली. KPC इनामपुरी आणि अमन ब्रिगेड वलवली या दुसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहणार आहोत. या दोन्ही संघांना दुसऱ्या फेरीमध्ये लढताना विद्यमान सामन्याकडे आपण जाऊया. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात या रायगडमधील दोन दिग्गज खेळाडूंची नेहमीच रायगड 11मध्ये वर्णी लागते. आमचे रायगड के टायगर या नावाने सर्वदूर सुप्रसिद्ध झालेले क्रिकेटर उस्मान पटेल आणि त्यांच्या संवेदनचे अतिशय जवळचे मित्र आणि युवा जिगरबाज गोलंदाज म्हणून ज्याने रायगड 11मध्ये आपली वर्णी लावली खूप कमी वेळामध्ये, ज्याने रायगडच्या टीममध्ये स्थान मिळवलं. इनामपुरीसारख्या एका छोट्याशा गावातून मात्र स्वतःला सिद्ध करत आज मात्र संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध झाला. अंगद पाटील आणि त्यांच्या समवेत या स्पर्धेचे प्रमुख आणि सर्वोत्तम आयोजक आदरणीय भोलाशेठ पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं सहर्ष स्वागत. जाऊया आपण मॅचकडे. टार्गेट या मॅचमध्ये 40 धावांचा 39 बनवल्या. त्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्कायरा 11 न्यू यंगस्टर वहाळ या संघाने, त्यांच्या विरोधामध्ये अरुण क्रिकेट संघ रोहिंजन टीम मैदानामध्ये आता सध्या तरी तयार आहे. हे दोन्ही बॅटर्स पहिला सामना काय पाहिला होता आपण, अक्षरशः डोळ्याचं पारणं फेडणारा सामना पाहिला होता आपण. कुंडे वहाळ टीमच्या विरुद्ध या रोहिंजन टीमने अतिशय रोमहर्षक विजय मिळवला होता. आमचे प्रवीणजी टेंबे आता इथून कदाचित त्यांनी काढता पाय घेतलाय आजच्या रात्रीसाठी. बऱ्याच वेळापासून त्यांची उपस्थिती या ठिकाणी नाही आहे, परंतु आज मी दोन्ही आमचे सहकारी आहेत, आमचे अनिलजी टेंबे आणि प्रवीण टेंबे यांचं मी खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करेन की सरपंच आणि उपसरपंच चषकासाठी दुसरी रात्र आज दरवर्षीप्रमाणे न चुकता याही वर्षी संधी दिली. त्याबद्दल आयोजकांचं आणि आमच्या सहकाऱ्यांचं मी आभार व्यक्त करतोय. त्याचबरोबर श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांचं देखील मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. जाऊया मॅचकडे. सामना या ठिकाणी मात्र खुला आहे. 40 रनची आवश्यकता, प्रत्येक ओव्हरमध्ये 10 बनवायचे आहेत, सरासरी तेवढीच आहे. रिक्वायर्ड रन रेट. पहिला बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर प्रतीक पाटील कम्स इन राईट अमोर द विकेट. पहिला बॉल खोलात टाकला होता, बॉल खोदून काढलाय, बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटकडे. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत कोणती चुकी नाही. सिंगलने धावसंख्येचा श्री गणेश झालाय आणि ही सुरुवात खरं तर अपेक्षित होती, कारण प्रत्येक संघाची इच्छा असते की पहिला बॉल मी डॉट खेळू नये, आणि तसाच हा प्रयत्न या ठिकाणी केला तो सुजित पाटीलने. ऋतिक पाटील आता स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित आणि ऋतिक सलामीची जोडी, त्यांच्या विरुद्ध प्रतीक. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु शॉर्ट पॉइंटमध्ये खेळाडू उपस्थित, कोणतीही चूक नाही. आणखीन एक सिंगल टीमच्या टोटलमध्ये जोडली जाते.
आज या रायगड विभागामधील अनेक स्पर्धांमधील ही एक मानाची क्रीडा स्पर्धा मानली जाते। आजच्या रात्रीतही दिनेश सर भरपूर नाईट स्पर्धा सध्या सुरू आहेत, परंतु सर्व प्रेक्षकांच्या नजरा खेळल्यात त्या सरपंच आणि उपसरपंच चषकावरती। PTC लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या आमच्या तमाम ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील सहर्ष स्वागत करतो आम्ही। इथे देखील उचलून खेळायचं होतं, बॉलला बॉल बॅटचा संपर्क नाही, बॉल मागे चाललाय। हा डॉट मित्र म्हणेन पूर्ण फोर्सली या बॉलला डिलिव्हर करताना प्रतीकला आपण पाहतोय अक्षरशः बॉल टाकल्यानंतर शरीरामध्ये जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीने मात्र तो ओरडतोय देखील मैदानावरती, कारण ते असायला हवं। प्रत्येक खेळाडूला आपापलं स्वास्थ्य जपणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आजकाल मैदानावरती काय घडेल ना हे सांगणं फार कठीण आहे। शरीराकडे स्वास्थ्याकडे ध्यान देऊन आपण क्रिकेट खेळणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। सुजित पाटील आणि ऋतिक पाटील जोडी मैदानावरती अजूनही तळ ठोकून उभी आहे। धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ते तयार आहेत, हे मात्र सिग्नल ते जणून देत आहेत। इथे देखील पहा थोडासा लेट खेळले होते, परंतु योग्य डिसिजन पडलाय। थोडासा या ठिकाणी आणखी स्ट्रेच करू पाहतोय प्रतीक। पहिले 4 बॉल आतापर्यंत तरी चांगली स्थिती प्रतीक आणि त्याच्या टीमची पाहायला मिळते। यस, स्प्रे ची मागणी होते आयोजन कमिटी मेंबर। तर इथे रोशन पाटील वल्लभ यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। रोशन, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। 4 बॉल डिलिव्हर केले, धावा आल्यात फक्त आणि फक्त 2। जिथे 10ची सरासरी मेंटेन करणं गरजेचं, तिथे मात्र फक्त 2 4 बॉलमध्ये आल्यात। इथे पहा पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल। थोडासा गारवा जाणवू लागलाय या मैदानावरती। मिनी वानखेडे वलभ गावचं हे सुप्रसिद्ध असं मैदान, आणि याच मैदानावरती अनेक स्पर्धा दरवर्षी वेगवेगळ्या आयोजकांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात। त्यातील ही मानाची स्पर्धा सरपंच आणि उपसरपंच चषक 2025ची दुसरी रात्र सध्या सुरू आहे। दुसऱ्या रात्रीतील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या भेटीला आलाय वहाल विरुद्ध रोहिंजन। आडव्या बॅटने खेळलाय, बॉलला लवकर पिक केलं, पिकअप शॉट बॉलला पाठवू दिले काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार। जाता जाता ओव्हरचा शेवट गोड करून चाललाय। 10ची सरासरी हवी होती, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या बिनगडी बाद 9। ज्यांना भूक जरी लागली असेल ना तरी ते आता भूक मारतील, परंतु मॅचचा आनंद घेतील। 18 मध्ये 31 आता हे इक्वेशन सध्या उभं राहिलं। आमचे सुधीर आगलावे कोलवाडीचे एक सर्वोत्तम गुणलेखक म्हणून नेहमीच या मैदानावरती ती जबाबदारी पार पडत असतात, आणि कर्दर गावचे जावई देखील आहेत, त्यामुळे सासरवाडीमध्ये येण्याचा एक वेगळाच आनंद त्यांना होत असतो। बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये घनश्याम पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहे। मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्यांनी मात्र घेतलेला आहे। स्टार्ट करा घनश्याम प्लीज, वेळ आपण जास्त घेऊ नका, कारण कदाचित असं देखील होऊ शकतो की वेळ जर वाचली तर आयोजक एक टीम देखील सुपर 12च्या माध्यमातून सुपर 6ला पाठवू शकतात, त्यामुळे वेळेचं आपल्यावरती बंधन आहे। 7:10 पहिला बॉल डिलिव्हर झाला या स्पर्धेचा आजच्या दिवसासाठी, आजच्या रात्रीसाठी, आणि आता बरोबर 12:18 झालेले आहेत। 5 तास 8 मिनिटं आतापर्यंतच्या प्रवासासाठी लागली आहेत, आणि काल जवळजवळ 3 वाजलेले।
कारण उद्घाटन होतं, समजू शकतो आपण. जवळजवळ मला वाटते 8:30च्या दरम्यान काहीतरी मॅच सुरू झाली असावी. बॉलिंग ट्रॅकवरती घनश्याम तयार आहे आणि समोर स्ट्रायकिंग एंडकडे बॅटर सुजित पाटील आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट. घनश्याम चला प्लीज फास्ट. इथे पहा फुल टॉस बॉल होता. या बॉलला मात्र दिशा दाखविता आली असती, परंतु फलंदाजाला तेवढं मात्र सक्षमरित्या बॉलला खेळता आलं नाही. त्यामुळे डॉट बॉल पर्सेंटेज जेवढे तुमच्याकडून वाढले जातील तेवढा मात्र तुम्हाला अंतिमच्या क्षणाला नुकसान होणार आहे, हे मात्र निश्चित. हायलाइटेड लाईन आहे की जेवढे डॉट बॉल आपण आता खेळतो तेवढा अंतर पार करण्यासाठी तुम्हाला त्रास होतो. आणखीन एक फुल टॉस बॉल ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटकडे फिल्डर आहेत, 2 फिल्डर आलेत, एक बॅकअप म्हणून एक ॲज अ मेन फिल्डर म्हणून, परंतु रन मिळेल फक्त 1, त्यापेक्षा जास्त काही नसेल. सुरुवात खरं तर थोडीशी अडखळली, परंतु शेवटच्या बॉलवरती पहिल्या ओव्हरच्या जो षटकार आला त्या षटकाराने मात्र रोहिंजन टीमला थोडासा दिलासा मिळवून दिला. येस, थँक्यू व्हेरी मच उस्मानजी पटेल. आपण या व्यासपीठावरती आलात तर सत्कार आम्ही तुमचा करणार आहोत. उस्मान पटेल यावं आपण सन्मानित केलं जाणार आहे. सामना कदाचित इनामपुरीचा झाल्यानंतर, परंतु आयोजकांची अशी इच्छा आहे की सन्मान व्हावा. तर निश्चित स्वरूपात इथे आपण पाहतो रायगडचा टायगर म्हणून परिचित असणारे दुबई रिटर्न आखाती देशामध्ये रायगडचं नेतृत्व करणारा रायगडचा एक दमदार आणि आदर्श क्रिकेटर रायगडचा टायगर विते उस्मान पटेल यांचा यथोचित गौरव स्पर्धा ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभास्थिती केले जात आहे की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड तेवत राहू क्रीडा क्षेत्राला. या उक्तीप्रमाणे उस्मान आपला खूप मोठं योगदान आहे रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून. हो टू अर्षद मडवी. येस, खूप खूप धन्यवाद उस्मानजी पटेल. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करीत आहोत. जाऊया आपण मॅचकडे. पहिला विकेट इथे मात्र बाद झालाय. अर्थातच ऋतिक पाटील मैदानाच्या बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळालं. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राज पाटील आलाय. राज चांगला खेळाडू आहे. याही खेळाडूने मागच्या मॅचमध्ये पहिल्याच बॉलवरती सिक्सर मारून दमदार सुरुवात करून दिली होती आपल्या टीमला आणि अंतिमतः सामना तो जिंकला होता. अक्षरशः कुंडेवाड टीमच्या हातातून सामना त्यांनी मात्र काढून घेतला. शेवटच्या बॉलवरती 2 धावांची गरज असताना संकेत पाटीलने लगावलेली ती डाईव्ह आणि पूर्ण केलेली रन सामनावीरास पात्र ठरला तो खेळाडू. दुसरं षटक घनश्याम पाटीलचं. पहिल्या 3 बॉलमध्ये धावा खर्च केल्यात फक्त 1. 10 वर 1 सध्या टीम पाहायला मिळते. अरुण क्रिकेट संघ रोहिंजन. हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साईडला, फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला, शफल झाले होते. फुटवर्कचा वापर, परंतु इथे 2 धावा नाही रोखू शकत. थ्रो थोडीशी खराब आहे आणि त्यामुळेच की काय इथे 2 धावा पूर्ण करणं म्हणजे बॅट्समनला एक चांगलं वातावरण तयार झालं. 12 वर 1 अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. येणारे 14 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. 14 बॉल 28 हे इक्वेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज असं हे क्रीडांगण या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. वलभगावचं मिनी वानखेडे क्रीडांगण सुसज्ज असं हे स्टेज, पाहुण्यांची मांदी याळी, आमच्या आवाजाची काळजी घेणारे आमचे DJ SDC, त्याचबरोबर आमचे साथी समालोचक सर्वांचंच या ठिकाणी मात्र आपण कौतुक करूया. थोडं फास्ट खेळा. आयोजकांच्या सूचना येतात. हाही बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे आणि इथून 1 रन जरूर पूर्ण केली जात आहे. अपील झाली परंतु अपील ही रन आउटसाठी असावी कदाचित, परंतु 1 रन पूर्ण झाली आहे. सिंगलने इथे मात्र धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 13. येणारे 13 बॉल आणि 27 धावांची गरज. रनआउट चेक करूया का? येस.
रन पूर्ण आहे, नॉट आउट आणि रन पूर्ण झाली. एक धाव मिळाली. शेवटचा बॉल या ओव्हरमधील घनश्याम पाटील टाकेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा घनश्याम शेवटचा बॉल या ओव्हरमधील आणि समोर असणाऱ्या स्ट्रायकिंग एंडकडे फलंदाज सुजित पाटील. इथे खोदून काढायचा होता बॉल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला गेला होता या बॅटरच्या माध्यमातून, परंतु ते जमलं नाही. ओव्हरची समाप्ती डॉट बॉलने समाप्ती आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने टीमची टोटल थांबली आहे 13वर. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 9, या ओव्हरमध्ये 4, टोटल 13. 13वर 1. टीम रोहिंजन. झाल्यात 12 मध्ये 27 पाहिजे आहेत. बारा बॉलमध्ये 27 धाब्यांची आवश्यकता आहे. अजूनही सामना जिंकण्यासाठी हा जो अंतर होता तो अंतर आता मात्र वाढला गेला. आज या स्पर्धेची संपूर्ण चर्चा या रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये होतीये. एक सुसज्ज मैदान, सुसज्ज व्यवस्था आणि मी तर म्हणेन सर्वोत्तम दर्जाची लाइटिंग व्यवस्था या मैदानासाठी आहे. कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये बॉल जाऊ द्या, त्या ठिकाणी मात्र अंधारमय वातावरण आपल्याला दिसणार नाही. PTC लाईव्हच्या माध्यमातून बॉलचं प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये गेल्यानंतरचं टेलिकास्ट हे देखील आपल्याला पाहायला मिळते खूप चांगल्या आणि उत्तम रीतीने. फास्ट खेळा, काय चाललंय प्लीज. वहाल टीम, तुम्हाला प्लीज ही शेवटची सूचना आहे. चला वाल संघ लगेच शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायच्या बघा. जास्त वेळ घेऊ नका, अन्यथा दंडित केले जाईल ते ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने. धीरज पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 मध्ये 27ची गरज. इथे पहा ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जाणार हा बॉल आणि इथून वाईट बॉलचा इशारा आला पंचांकडून, परंतु त्याला चॅलेंज केले खेळाडू धीरज पाटीलने की हा वाईट नाहीये. चेक करूया आपण आमच्या वॉर रूम मध्ये. चला वाईट बॉल आहे. सुनील पाटील सर नेहमी सांगतात की मी प्रत्येक बॉलरला एकच सांगत असतो की एखादा डिसिजन दिल्यानंतर त्याचं पूर्ण संक्षिप्त जे काही विश्लेषण आहे ते आम्ही सांगत असतो. आणि इथे 5 चांगला फटका आहे आणि या फटक्यावरती रन मिळतील. चार आहे की 6 आहे हे चेक करायचं आहे. PTC लाईव्हची मदत पुन्हा एकदा घेतली जाते आणि चौकार आहे. PTCच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. 4 रन चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पुढे चालली आहे, ती म्हणजे 18 या आकड्यावरती. 18 वर 1. आता येणारे बॉल बाकी आहेत 11 आणि धावा करायच्या आहेत 22. स्टार्ट करा वहाल टीम प्लीज. थोडं फास्ट बॉल येईल आपला, थोडं आपण फिल्डिंग लावून घ्या. बॉलरच्या जागेवरती येईल. फिल्डिंग पांगवा फक्त आम्ही बोललोय, एकत्र येऊ नका आपण. बॉलर तयार होईल.
बॉल प्लीज पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. यस, नवीन बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती धीरज, पहिला बॉल वाईट रिलीज झाल्यानंतर थोडासा दबाव त्याच्यावरती जाणवला आणि त्यानंतर मात्र एक चौकार पाहायला मिळाला आपल्याला. मॅच बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. थोडासा उशीर, परंतु सामना तेवढाच क्रुशियल मोमेंटला आहे, कारण दोन्ही संघ आपापल्या बाजूने शर्तीचे प्रयत्न करतात. पहिले षटक खरं तर चांगलं हाताळलं होतं वहाल टीमच्या माध्यमातून. प्रतीक पाटीलने 9 धावा खर्च केल्या, त्यामध्ये घनश्यामने खूप चांगली ओव्हर हाताळली. 3 धावांचं 4 धावांचं षटक हाताळलं. आता धीरज, इथे देखील आपण पाहू शकता ऑफस्टम्पच्या खूप बाहेर जाणारा बॉल. आणखीन एकदा नॅचरल जो दबाव आहे तो अजूनही धीरजवरती कायम असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॉलिंग धीरजची पाहायला मिळालेली, परंतु आता या निर्णायक सामन्यामध्ये थोडासा विचलित झालेला पाहायला मिळतोय. समोर असणार आहे राज पाटील. 3 बॉलमध्ये 6 वर खेळतोय तो. उचलून खेळलाय, गॅप शॉट, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर बॉल जवळ पोहोचलाय, परंतु फिल्डरला हुलकावणी देऊन बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय चौकार. रन मिळतील 4. चार रन मिळाल्या आणि भर येथे मात्र पडली राज पाटील या खेळाडूकडून. हा खेळाडू याच गोष्टीसाठी ओळखला जातो, महत्त्वाच्या क्षणी निर्णायक फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो. मागच्याही सामन्यामध्ये पहिल्याच बॉलवरती आल्या आल्या षटकार त्याने मात्र ठोकलेला तोच खेळाडू ऑन टू द बॉलिंग मार्क. पॉपिंग क्रीजमध्ये उभा आहे. 8व्या बॅटने खेळायचा होता. समोर चाललाय बॉल, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय, तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल. फलंदाज होतो बाद. वहाल टीमला खरं तर ब्रेक थ्रूची गरज होती आणि तो ब्रेक थ्रू आता रन आउटच्या रूपाने मिळाला. फलंदाज सुजित पाटील बॅक टू द डगआउट एंड. बोला गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आई गावदेवी माता की जय. महागुरु आता थोडे थंड पडलेत, परंतु आमचा डीजे ऑपरेटर अजिबात थंड पडणार नाहीये. 9 मध्ये 16. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. इथे पाहू शकता पुन्हा बॉल सोडून दिला. स्वैर मारा, दिशाहीन मारा आणि धीरजसाठी हा या ओव्हरमधील 3रा वाईट बॉल आपला पाहायला मिळतो. थोडंसं गोलंदाजीमध्ये आणखीन इम्प्रोव्हायझेशन असायला हवं. लाईन आणि लेंथ थोडीशी सुधारावी लागेल, अन्यथा या मॅच पासून आपण दूर जाल. ओव्हर द विकेट. पुढचा बॉल धीरजचा. उचलून खेळलाय, उंच जास्त गेलाय, परंतु लांब किती पाहायचंय. फिल्डर बॉल खाली, ओहो कॅच होती, परंतु लास्ट मोमेंटला बॉल हातातून निसटला आणि रन मिळाल्या 6 षटकार. कोटेक्स कंपनीचे लीडर आदरणीय सागर खोत आणि संदीप टेंबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपणा दोघांचंही सरसे स्वागत आहे. बोलना शेठ पाटील, राजूदादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे या आपण व्यासपीठावर. बॉर्डर तयार.
लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला लॉंग ऑफ कडे फिल्डर 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीसाठी पलटण्यापूर्वी थांबवलंय. 1 रन मिळाली. टीमची टोटल आता झाली स्कोर कार्ड वरती 32 वर 2. शेवटचा बॉल. 7 बॉलमध्ये धावा हव्या आहेत 8. 7 बॉलमध्ये 8. हा बॉल भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅचसाठी. इथे जर धीरजने कमाल केली, धीरजने डॉट बॉल फेकला, शेवटला 8 राहतील, जो की रोहिंजन टीमवरती दबाव बनवून जाईल. चला प्लीज बॅटर राज, आपण देखील प्लीज थोडंसं वेळ कमी घ्या, कारण पंच आपल्याला वारंवार सूचना देत आहेत. 7 बॉलमध्ये 8 धाब्यांची गरज धीरजसाठी. आत्ताच्या क्षणासाठी धीरजला आता कमाल करावी लागणार आहे. परंतु समोर फलंदाज रोहन उचलून खेळलाय. कॉटन बॉलची संधी. धीरज बॉल खाली. यस मिळाली सफलता. आणि आता मात्र टर्निंग पॉइंट या क्षणाचा, तो म्हणजे वहाल टीमसाठी 6 बॉल 8 धाब्यांची गरज. तर एशियन पेंट कंपनीतील खऱ्या अर्थाने कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे एशियन पेंट कंपनीचे लीडर सन्मान्य सागर खोत साहेब आणि संदीप टेंबे यांचं इथे आगमन झालेलं आहे. श्री गणेश क्रिकेट संघ बोलप यांच्या वतीने तुम्हाला मी व्यासपीठावर इन्व्हाइट करतो. यावं आपलं स्वागत आहे. आणि सागर डिजिटलचे सर्वा सागर आमचे मित्र बावनजय यांच्या वतीने सुद्धा स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. सागर मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. 6 बॉलमध्ये 8 धाब्यांची आवश्यकता. येस, पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. बोकड कुठेतरी चोरून नेलेलं इथून. सहा बॉलमध्ये 8 धाब्यांची गरज. ड्रिंक्स ब्रेक तात्पुरता मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे, कारण दोन्ही बाजूच्या खेळाडूंना आता या गुलाबी थंडीमध्ये देखील पाण्याची चाहूल लागली आहे. अगदी स्मशान शांतता सध्या तरी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक राजा अजूनही मैदानाची साथ सोडायला तयार नाहीये. एवढी लोकप्रियता या स्पर्धेची आपणास पाहायला मिळते. का असू नये, कारण या स्पर्धेची वर्षभर वाट पाहिली जाते आणि सातत्याने भोलानाथ शेठ असतील, राजेश शेठ असतील, या सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी वर्षभर लागलेली असते. त्यामुळेच तेव्हा कुठेतरी जाऊन ही स्पर्धा पूर्ण होत असते. तरी ते एशियन पेंट कंपनीचे लीडर आदरणीय सागर खोत साहेब यांचा सन्मानित केला जाईल. सागर खोत साहेब या संदीप टेंबे साहेब यांचाही ते सन्मान केला जाणार आहे. स्पर्धा ऑर्गनायझर भोलेनाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून सागर खोत साहेब आपण इथे आलं. कामगार क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने एक अतिशय तुमचा योगदान असतं आणि कामगार क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या एका दमदार व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान विद्यमान उपसरपंच स्पर्धेचे आमचे ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत इथे केले जात आहे. नरेश पाडेकर चिंद्रन शांततेचे प्रतीक स्वागत आहे तुमचं. ओ टू कॉमेंट्री बॉक्स हर्षद मडवी. सुजल घरत आला बॉलिंग ट्रॅकवरती. 6 बॉलमध्ये 8 धावा रोखायच्या आहेत. खरं तर तळोजे मजकूरच्या स्पर्धेमध्ये काल याच खेळाडूने 6 बॉल 3 डिफेंड केल्यात. उचलून खेळला बॉल. फिल्डर स्क्वेअर लेगला उभा आहे, बॉलची वाट पाहतोय आणि पकडलाय झेल. संपुष्टात आलाय तो म्हणजे बॅट्समन राज पाटीलचा खेळ. वल्लभी क्रिकेट संघाचे संगणक रोशन पाटील क्रिकेटचा आनंद घेतात.
रोशन श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. काल जसा उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये तळोजा मजकूरच्या स्पर्धेमध्ये सुजल घरतने आपल्या टीमसाठी 6 बॉलमध्ये 3 धावा वाचवल्यात. आता ती जबाबदारी पुन्हा त्याच्या खांद्यावरती आली आहे. 6 मध्ये 8 थांबवायचे आहेत, परंतु रोहिंजन टीम आणि हा सेलिब्रेशन आपण पाहू शकाल अगदी फुटबॉल स्टाईलमध्ये. लिओनेल मेस्सी आपण पाहता, त्याचबरोबर क्रिस्टियानो रोनाल्डो जे ॲथलेट्स आपण आहेत. खरं तर समीर आणि सातत्याने या गोष्टीवरती तो भरपूर भर देतो. जाऊया मॅचकडे. आपण पुन्हा एकदा नवीन बॅटर आल्या मैदानाच्या आतमध्ये. मधुकर पाटील, विपुल पाटील, मधुकर पाटील, पाटील बंधूंची जोडी. बॉलर तयार. इथे देखील पहा, उचलून खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही. चांगली बॉलिंग, अचूक टप्प्याची लाईन लेंथ मात्र सापडली आहे. तो सुजल घरतला अपेक्षा वाढल्यात त्याच्याकडून टीमला. आता तो टीमसाठी काय एफर्ट्स टाकेल हे मात्र पाहायचंय, कारण क्रिकेट हा शेवटच्या बॉलपर्यंत रंगा येणारा हा खेळ आहे. हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला भिरकावलंय, सीमारेषा पार, षटकार. खरं तर बॉल थोडासा स्लो डिलिव्हर झाला आणि त्यामुळेच की काय संधी मिळाली मधुकर पाटील यांना बॉल खेळण्यासाठी. समोर टाकला असता तर कदाचित आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला असता, परंतु जर आणि तर हे 2 शब्द क्रिकेटमध्ये भाषित करणं मात्र खूप मूर्खपणाचं लक्षण मानलं जातं. तर अर्षद इथे रोंजन क्रिकेट संघ खेळतो. ऑर्गनायझर आपले आयोजक बोलाना शेठ पाटील, संतोष पाटील, ज्ञानेश्वर पाटील आणि त्याचबरोबर राजूदादा पाटील यांच्या मामाचा गाव आहे खऱ्या अर्थाने. 3 मध्ये 2 धाव्यांची आवश्यकता. आता सामना थोडासा खुला झालाय. रोहिंजन टीमच्या डकआउटमध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण दिसू लागलंय, परंतु किमया करू शकतो सुजल घरत. 3 बॉल 2. लोअर फुल टॉस बॉल होता, परंतु इथे देखील कनेक्ट करता आला नाही. ड्राईव्ह करायचं होतं, बॉलला गॅपमध्ये ढकलायचं होतं, परंतु चांगली बॉलिंग सुजलची आपल्याला पाहायला मिळाली. थोडासा आत्मविश्वास वाढलाय सुजलचा या डॉट बॉलमुळे. 2 मध्ये 2 पाहिजे. कंपल्सरी रन चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, त्या नियमाला मात्र तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. मागच्याही सामन्यामध्ये ज्यावेळेस रोहिंजन पहिला सामना खेळत होता कुंडे बहालच्या विरुद्ध, त्यावेळेस मात्र 1 बॉलमध्ये 2 धावा करायच्या होत्या. आता 2 बॉलमध्ये 2. आणखीन एक हाफ ट्रॅकर, कॅचची संभावना, कॅच सुटली, त्याचबरोबर बॉल सीमा पार आणि हा आलाय खणखणीत चौकार. आणि या चौकारामुळे रोहिंजन टीम चालली या स्पर्धेच्या सुपर 12 मध्ये. तर थँक्स अर्षद मणबी. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये अरुण 11 रोंजन क्रिकेट संघाने नेतृत्व कामगिरी साकारली. सुपर 12 मध्ये हा संघ इथे दाखल झालेला आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ स्कायरा 11 न्यू यंगस्टार क्रिकेट संघ. घनश्याम पाटील, तुम्ही सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. चला या सामन्याचा हिरो सामनावीर. लढत चांगली दमदार झाली, शेवटपर्यंत खऱ्या अर्थाने लढती ते रंगली आणि पलटवार मात्र रोंजन क्रिकेट संघाच्या माध्यमातून देण्यात आलं. घनश्याम, तुम्ही स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचे पुरस्कर्ते आकाश पाटील असतील, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. आणि उद्याचे लॉर्ड्स आपल्या स्क्रीनवरती आहेत. पहिला सामना असेल रोडपाली, स्वर्गीय काना हिरो ठाकूर श्याम स्पोर्ट्स रोडपाली त्यांच्या विरुद्ध खारडी गावदेवी खारडी संघ. त्याचबरोबर वाकळण बी मंगेश स्मृती संघ पाहायला मिळणार आहे, त्याच्या विरुद्ध टाकी गाव. त्याचबरोबर तिसरा सामना कानपोली कोपरोली, चौथा सामना उसाटणे नेराडी. या सामन्याचा सामनावीर